त्यांच्यावरती ती जबाबदारी. एवढी विषय क्लिअर झाला. आता 58 लाख नोंदीचा त्याचे प्रमाणपत्र देणार, व्हॅलिडिटी पण देणार आणि ती दस्तावेज आपल्याकडे येणं लय गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला लोकांना सांगता येईल, आपल्या लोकांना मोडी वाचता येत नाही. मराठीत जर ग्रामपंचायतला किंवा म्हणून मुकली निघली हे म्हणते अर्ज करीत नाहीत, त्याला मोडीत वाचता येणार की धरली त्याला काय काय त्याचं नाव म्हणून. त्यामुळं आपण ते त्या नोंदीचं अभ्यासकाकडून त्याच्याकडून आपण त्या सगळ्या राज्यात देऊ आणि ग्रामपंचायतला सरकार पण द्यायला लागलं. म्हणजे आपलं एक काम ते सुटसुटीत झालं. थांबा ना, टाळ्या आधीच असतात काय येडगाणी ते कर तुम्ही. दुसरा त्यांचं म्हणणं काय ते सांगायलो. एक मुद्दा 58 लाखाचा क्लिअर झाला, नुसता क्लिअर नाही झाला. त्यांचं म्हणणं हे तुम्हाला मी ड्राफ्ट दिलाय, याच्या आम्हाला उच्च स्तरावर सरकार आणि प्रशासन दोघांकडून सूचना काढायच्या अधिकाऱ्यांना. काय काढायच्या ते पण ध्यानात ठेवा बरं का, नाही तर परत ते काय मिळालं काय राहिलं याच्यात चालायचं. 58 लाख नोंदी त्याचे प्रमाणपत्र न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कडक कारवाई करण्यात येणार. हे सूचना ते देणार ना. म्हणजे घाबरल ना तेव्हा त्याला कळलं आपण नोंद असून नाही दिल्यावर, व्हॅलिडिटी असून नाही दिल्यावर मग कारवाई होईल आपल्यावर. आणि ह्या सूचना द्यावा लागणार आहेत तर अधिकारी होईल. असा मला एकटा ड्राफ्ट देऊन नाही चालणार. प्रत्येक अधिकाऱ्यापेक्षा ते कागद जर गेला ते जर अधिकाऱ्यांकडे गेला तर आपले लोक दाखवते हे सरकारने काढलेल्या सूचना आहेत याप्रमाणे काम करचाल. आणि आपल्याला जर ड्राफ्ट दिला तर ते म्हणतील ते तुमच्या ठरलेले सरकारचं तुमचं ऐकणार नाहीत अधिकारी. म्हणून ह्यो सरकारचेच आदेश, वरिष्ठ अधिकाऱ्याचेच आदेश संबंधित अधिकाऱ्याला गेले तर ते उठेल, ते काढतो म्हणते. एक वर्ष झाला. दुसरा हैदराबाद गॅझेटियरनुसार जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे कुणबी जातीच्या. तर त्यांनी ESOP तयार केली. म्हणजे नियमावली सुलभता थोडी जर किचकट असेल तर सुलभता आणायला त्याच्यावर. तर ESOPतला मेळा आपल्याला कळत नाही. आपल्याला एवढंच कळतं हैदराबाद गॅझेटियर त्याच्यात मराठीच्या नोंदी येतात आणि त्याप्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या. ESOP खुसुद्दीन हे लकडे राबून पडत नाही, ते किचकट जावण्याचं काम असते. मग ते अभ्यासक बोलले हे डोके खाणार लय डोके खाते, दुपारपासून ते डोकं खाते, त्यांचं खात्याचं आणि आपलं खाते. त्यांना ESOP ते म्हणते ते योग्य आहे की योग्य हा सगळे हा म्हणजे ते आता अभ्यासक आणि जे आहे ते खरं आहे. तज्ञ अभ्यासकांना ज्याचा त्याचा विषय ज्याला त्याला कळत असतो. आपण उगा काही रान म्हणून काही अर्थ नसतो. म्हणजे ती ESOP नुसार व्यवस्थित प्रमाणपत्र आता गॅझेटचे निघतील असं त्यांना मान्य आहे. आणि त्या ESOP काही सुधारणा पण दिल्या, सुधारणा पण दिल्या. ते त्याच्यात जनगणना घ्या, 1881 पासून 1921 पर्यंतची जनगणना घ्या ती, आणि त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना देण्यात यावे असं एक वळ घ्यायचं त्याच्यात. ते पण ते घ्यायला तयार झाले तर त्यांनी पण लिहून दिली. म्हणजे तो विषय दुसरा क्लिअर झाला. आता हैदराबाद गॅझेटचा आता इथून पुढे अडचण येणार नाही. बरोबर ना तसं? आता नाही अडचण येणार. हा आता नाही येणार. गाव पातळीवर टीम पाहिजे सांगा भाऊ तू ऐकतच नाही. आणखी 8-9 मुद्दे राहिले तो बेस पडून मग आता तोंडाला हे झाले चिटकायला लागले. सकाळपासून पाणी नाही त्यात उन्हात ते 8 दिवसाचा कट्टा एका दिवसाच निघाला. मी 7-8 दिवस राहतो ते मंडपात. 7-8-9 दिवस होत नाही मला बिना अन्न पाण्याचं. इथं पाणी तिथे झपका लागला. अरे जाऊ हे ताण झालं नाही. अरे नुसतं मुतातच काम हे रातभर रातभर पाणी नाही मुतायला पोटात मुत तू काय इतक्या उन्हाळ्या लागायच्या ते झोप नाही हो. 8 दिवसाचा कट्टा एका दिवसाचा झपका झालाय. हे दुसरं झालं. याची पण सूचना त्यांना वरिष्ठ लेवलवर काढायचं. म्हणून तुम्हाला विचारायला वरिष्ठ लेवलवर सूचना काढायची. ते म्हणजे तुम्ही हा म्हणलं का आम्ही काढतो. पण मी म्हणलं मायाला मी हा म्हणून काही चुकलं की पुन्हा म्हणून अभ्यासक बोलवली होती दिवसभर. त्यांनी सांगितलं आता कोल्हापूर पासून बरेचसे पश्चिम महाराष्ट्रातले अभ्यासक घेत आपल्या इकडचे बरे. आता जे नाही आले त्याला मी काय करू शकत, त्याला आम्ही टाइम नसतो, बोलायला टाइम असतो तेवढा मीडिया मराठीची विरोधात. मी काय करू त्याला. त्यामुळे तो विषय संपला. जात पडताळणीच्या म्हणजे आपल्या जे व्हॅलिटी आहेत त्याबाबत 15 दिवसाला आढावा घेणार आहे तिथून पुढे. ते बी सूचना काढायला सरकार स्तरावर आणि प्रशासन स्तरावर दोन्ही स्तरावर आणि उपसमिती पण तिसरी परत
तिघांच्या वतीनं आदेश अधिकाऱ्यांकडे जावेद साहेब अशी आमचं म्हणणं आहे. अडचण नाही प्रशासकीय. चौथा, मराठा आणि कुणबी याला सेपरेट मंत्रालय स्थापन करा हे त्यांना सांगितलंय. त्याला मी महिना नाही ऐकत साहेब, त्याला म्हणतोय मी, त्याला नाही ऐकत महिना. मंत्रालय स्थापन करायला नाही, नाही, महिना मंत्र नाही. आपण सध्या मराठा आरक्षण पक्ष आपण स्वतंत्र स्थापन मंत्रालयात करतोय, ज्यामध्ये स्वतंत्र अधिकारी राहतील त्यासाठी कसं कसं कामाला त्यांना मंत्रालय आहे ना, आपलं कसं कसं नाही नाही मंत्रालय कोणाला दिलेलं नाही अजून. फक्त स्वतंत्र कक्ष आपण त्यासाठी करतोय. ते ओबीसी मंत्रालय नाहीये. नाहीये. हा मग तसंच होणार ना, एका जातीला होऊ कारण शकत आपण नाही. काय केलंय ते म्हणून म्हटलं, म्हणून ते आपण हे केलं. हा. ठीक. समजा ते मंत्रालय म्हणतात, मग आम्ही मंत्रालयच म्हणणार. मग त्याला काय जावं? त्याला काय बागायती नसेल तरी बागायती म्हणायचं असं त्यांचं धोरण दिसतं. मंत्रालय नसलं तरी म्हणतात आमचं भविष्य मंत्रालय. इतर मागास बहुजन कल्याण विभाग सर मंत्रालय नाही, तो विभाग येतो हा विभाग आहे. आणि हे आपलं सुद्धा सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंदर येतं सगळं आपलं. त्यामुळे आपण त्यात फक्त आपलं वाफेरिकेशन करून मागतो, स्वतंत्र कक्ष करा म्हणून. बाकी अडचण नाही. नाव भाजप नाही ठेवा. आपण डोकं लावून मित्र होतो, डोकाच आपला नाही तर काय होईल? आपलं बलिदान केलेलं कुटुंबाचं 15 दिवसात ते निधी देतो म्हणते. नोकऱ्याचं नाही, नोकऱ्याचा उल्लेख मी काय त्याचा केला. आपण जवळजवळ सगळ्या एक 32 MSRTCला केलाय महामंडळाला एसटी. बाकी आपले मुलं महामंडळ नको म्हटलं एसटीचे, म्हणून आम्ही आता MSDCL म्हणजे वितरण कंपनी आणि तो करतो मी. तो नाही ते त्यांच्याशी MIDCने ठराव केलाय की आम्ही बाकी घ्यायला तयार आहोत. एका मुलीला नियुक्ती भेटली जातात नांदेडच्या MIDC. नाही नाही, तो ठराव तुम्हाला पाठवून देतो पाहिजे. ठीक आहे म्हणतात नाही आम्हाला याच्यात एक गोष्ट कमी मिळाली तर चालत. त्यांचा करता पुरुष गेला उघडातून, कोण नाही राहिले त्यांना आधार म्हणून. लेकर बाळ उघड ते काय आहे, आपली मुलं इस्तेमाल नको म्हटल्यानंतर मग आम्ही बी थोडा पुढाकार घेऊन उदय समाधान म्हटलं MIDCत घ्या, तर त्यांनी मान्य केलं की MIDCत घेतो म्हणे आम्ही. त्यांनी ठराव केला बोर्डाचा घेण्याबद्दलचा. अशा गृह चौकशी अमक तमक या अशा आढावा बैठका, मोडी लिपी अभ्यास, EWS पोरांचं विद्यार्थ्यांनी निवड झाले विद्यार्थ्यांचं, MIDCचा ठराव आहे. न्यायमूर्ती संजय समितीला 1 वर्षाची मुदतवाढ, सारथी संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना त्याही पूर्ण सुरू करतात म्हणून त्यांनी सांगितले. त्याच्या सूचना काढतात आम्ही. फक्त तुम्ही हो म्हणा या ड्राफ्टवर, असं म्हणणं आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे जे विषय आहेत ना, त्याच्यात व्याज परताव्यासाठी मी ते तरतूद करतोय असंही आता ते सूचना काढतील. आपण त्यांना हो म्हणल्याशिवाय ते म्हणते सकाळपासून आम्हाला तुमच्यामुळे सूचना काढता येणार. तुम्ही हो म्हणले का आम्ही काढतो असं म्हणणे. आता असे 13-14 मुद्दे आहेत. पाटील हा MIDCचा ठराव केला त्यांनी घेण्याबद्दलचा. औद्योगिक विकास महामंडळ आणि म्हणजे बलिदान केलेलं कुटुंबाचं व्याज काढलाय का ठराव आहे. ठराव आहे ते मग MIDC सर्वच करणार बोर्ड आहे ते, स्वतंत्र बोर्ड आहे ते. झालं ते. समजा ते MIDCचं बलिदान केलेलं कुटुंबाचा ठराव केलाय त्यांनी. मग आता पोराव हे आता जे अभ्यासक हो म्हणले पण ते आपल्यात बी आपण काय गरीबातले लेकर आपण कशाला हा म्हणतो कशाला नाही म्हणतो. खरं सांगतो तुम्ही मी सारखेच आहे. पण अभ्यासकांना विचारून हे केलंय. सरकारचं असं म्हणणं आहे की ह्या ज्या मागण्या तुम्हाला आता वाचून दिल्या ध्यान राहिल्या सगळ्याच्या, मग ते म्हणले आता याच्यावरती सूचना आधीच काढत होता आम्ही. काढायचं सांगायचं आपली मान्यता मध्ये आता ते काढल्याशिवाय तर तरी कसं मिळेल आपल्याला. घेतलं ना आता सगळ्यांना आत्महत्येमध्ये आपण एक प्रताप सरनाईकला लेटर दिलं होतं. ते काय आहे ते? एखादी मुलगा आहे वारलेला आणि मुलगी आहे तिचं लग्न झालं तर ते कन्सिडर करून घ्यायचं. हा, ते पत्र दिलंय त्यांना पण उपसमितीकडे देऊ ते वेगळं पत्र. माझ्याकडे त्याला तो वेगळा विषय. आपण काय करू यांना सेपरेट देऊ. उपसमिती स्वतंत्र द्या हा, हा, ते त्यांच्याकडे देऊन ते आपण करून घेऊ. काय एखाद्याच्या कुटुंबात काय झालंय की मुलगा वारला मुलगी एकच आहे, तर मुलगी एकच आहे. मग त्या मुलीला देत नाहीये, तिचं लग्न झालं. तर पुतण्याला देत नाहीत लग्न झाल्यामुळे. त्यांचं म्हणणं आहे मग तिला जरी दिलं तरी ती आम्हाला संभळीन, पोरगं तर नाहीये. त्यांना सांभाळायला कोण नाही. पुतण्याला द्यावा तर पुतण्याचा काय भरोसा संभळीनच म्हणून, पण पोरीला द्यावा. आणि काय काय ठिकाणी असं म्हणणं आहे की पुतण्याला द्या, आमचं एकत्र कुटुंब आहे, आम्हाला मुलगा नाहीये. आता होता तो वारला आरक्षणासाठी.
मला वाटतं सरकारने ती विशेष बाब करायला हरकत नाही तेवढं. अगोदर केलंय वीस नाही तुम्ही काय करा तो आमच्या समितीकडे विषय नव्हता हा आपण मला पत्र द्या साहेब राहुल सरला दिले त्या दिवशी दिला ना? सर पण होते हो बरोबर. गजानन म्हणजे गणपती याच्या सूचना काढायला अधिकार पोर आहे सगळे, म्हणजे सगळ्या सूचना निघल्याशिवाय तर काम कसं होईल मग पुढं? हा हे अभ्यासकाचं पण हे सूचना लवकर निघून द्या. हा? सगळ्या म्हणजे सूचना म्हणजे आदेश सरकारनं दिले की हे काम पुढे चालू लगेच लागू होते. ठीक आहे, पण याच्यातलं एक सांगतो, हे मंत्रालयाला 1 महिन्याची गरज नाही. हे मराठा ऑलरेडी तो प्रस्ताव आता गेलेला आहे. फक्त एक मी महिना काय जास्त मागितला तो 1500 होईल, पण महिना मुद्दा मी वाढून घेतला. तू म्हणजे 1500 झाला नाही मग तर ते म्हणून मी एक सेपर साईडला महिना म्हटलं आपल्याला पाहिजे. हा मी असं बैठक मगाशी बोललो मी. आता म्हणणं असं होतं, त्याला पद निर्माण करण्यापासून सगळं प्रस्ताव एक महत्वाचा मुद्दा राहिला. म्हणणं असं होतं की सातारा संस्थांचं गॅझेटियरचा JR मला लगेच पाहिजे, असं माझं म्हणणं होतं. हा, माझं म्हणणं होतं. पण त्यात म्हणणं काय आलं त्यांचं, आपण जर हे घाई गडबडीत काढला, बघा डाव पण असू शकतो आणि नसू शकतो. सरकारचा दोन्ही ग्राह्य धरू आपण, असू शकतो नसू शकतो, दोन्ही पण ग्राह्य धरू. त्यांचं म्हणणं आहे आम्ही विचारपूर्वक अभ्यास न करता जर ते काढलं तर ते कोर्टात चॅलेंज होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. 70-80 वर्ष तर विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला काही नव्हतंच असून गॅजेट. मला असं वाटतं ते 1 महिना वेळ बघते तर आपण हा म्हणावं. का हा म्हणावं हे सांगतो. चॅलेंज झालं तर ते म्हणते तुम्हाला म्हणलो का महिनाभर थांबा, तिला चाबऱ्या जाऊन जास्तीत सरकारी तुम्हाला म्हणलं का महिनाभर थांबा, ते आपल्या गांडीत लाकूड होतं पुन्हा. त्याच्यापेक्षा 3 महिन्याभर थांबा म्हणतात ना, कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून. आणि थांबा महिनाभर हे पश्चिम महाराष्ट्राला अभ्यासक पण म्हणते ना, अभ्यासक घेत मागं ते बोलून घेतले होते. खरंय का बरोबर? कारण त्यांचं म्हणणं राहू द्या 1 महिन्याच्या आत काढतो. असं 70-80 वर्ष नव्हतंच ना. आपण एक दिवस भाजून घेतलं म्हणून हे महिन्यावर आले. हे देतच नव्हते, हे देत नव्हते, काही विषयच नव्हता येऊ. आपण दिवसभर भाजून घेतलं म्हणून त्यांच्या डोक्यात आलं मुंबईला येणार आहे. त्यांच्या डोक्यात आलं होता 4-5 दिवसात मुंबईकडे निघणार आहे. नाही आम्ही खरंच आमच्या डावं कळून देत. तुम्ही कळून देत नाहीत ना डाव. तुम्ही म्हणजे सगळे काय करायचं कोणा तुम्ही कळून देत नाही. मी मग आंदोलन 60 टप्प्यात होतो मुंबईत, आम्ही कळून दिलं नाही. कसं आहे आमचा 4था टप्पा होता. आमचे जर म्हातारे माणसं सगळे आले असते मुंबईत तुमच्या टायरला बसले असते जरूर, गाडीच्या टायरला पहिला कसं म्हातारा गोट्या धरी आणत नसतं, टायर धरून बसतं. एवढ्या का म्हातारा बसला असता तुमची टप्पार नाही गाडी बसून इकडे तिकडे जायचं. आमच्या लय टप्प्यात आंदोलन होतं. म्हणजे तुम्ही ओळखलं, ताबडतोब सन्मान केला समाजाचा, बरं झालं. मला वाटतं आता मी सकाळपासून तेच लावून धरलेलं आहे. मला आत्ताच पाहिजे, मीडिया सुद्धा आले, मला सातारा गॅझेटियर आत्ताच पाहिजे, त्याचा JR मी ते लावून धरलं होतं. पण येऊ आपल्या अंगावर पुढचं भविष्याचं समजून घेऊ आपण. आपल्या जातीला काय झालंय, मलमपट्ट्यात घेतल्यात आपण आतापर्यंत, कायमचं ऑपरेशन नाही केलं. मलमपट्ट्या का उघडता चूक वाढत चाललंय. कायम कुठल्या विषयाचं ऑपरेशनच करायचं डायरेक्ट, म्हणजे कीड तरी निघून जाते. तसं आपण जर घाई गडबडीत म्हणून आता मी म्हणलोच, मी सकाळून लावून झालं आत्ताच पाहिजे. त्यांनी काय मुद्दा केला, जर याच्यात अडचण आली तर कोर्टात जाईल. म्हणजे दिलं बेवपान घालून, चोर नसले तरी चोर आले रे आले. त्याच्यापेक्षा डोक्यात चालत नको ना, महिना तर महिना. म्हणजे एक माझी भूमिका आहे एक त्याची. तुम्ही नाही म्हणले तर माझी काय अडचण नाही. तुम्ही जर म्हणले नाही आताच पाहिजे तर मी त्यांना सांगतो आम्हाला उद्या द्या. मग पुढे तर नाही बोलताय, त्यांना जागा तर नाही ना. आपण समाजाला काय काम करतोय, सगळ्यात महत्वाचं माझा समाज एवढं समजून घ्या. समाजाला नाक उचलून बोलता आला पाहिजे, हे काम आपण करतो. कोणा पुढं खाली मान घालून समाजाला कधीच बोलावं लागलं नाही पाहिजे. 4 दिवस लेट पण समाजाला टिकणार नाही जाईल. आता आपण समाज नाक उचलून बोला ना, तुम्हाला जाणं महिन्यात देतो कम द्या ना. आता सरकारला बोलून का नाही, आणि गडबडीत काय केलं, आम्ही म्हणलो होतो तुम्हाला थांबा, तुम्ही त्या टायमाला लय शांतपणा करत होते, उलट ऐकून घ्यायला लागलं समाज. महिन्यामध्ये काय आता बोलता बोलता निघून जाईल. 70 वर्ष निघून गेलेत बोलता बोलता, 70 वर्ष निघून गेलेत ना. फक्त साहेब एक आदेश काढायला लागतोय, नसता मग त्याच्यात फॉलोअप मध्ये 2 जण कंपल्सरी राहत असले तर मला ते शब्द दिला तरी बस, लेखी नसले तरी झालं. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले ते आता ऍडमिशन घेणार आहे. त्यांच्या व्हॅलिडिटी रोखता कामा नाहीत. रोखल्या तर तुम्ही दोघाला आम्ही कंटिन्यू फोन करत जाऊ की तुम्ही लक्ष देणार का. हो 100%. कारण आपण दिल्या त्या टायमाला लेकराला
ज्यांना प्रमाणपत्र देऊन व्हॅलिडिटी थांबल्यात ना, हा. तर ते व्हॅलिडिटीचं काय झालंय, तर समित्या तयार आता झाल्या. काय मीडियात येईल. अरे यांचे मायकल डेंजर इथं एवढी सकाळची येलो व्यापारी लिहिला म्हणून इथे मीडियावाल्याचं हे सोपं नाही हो. प्रवेशाला कुठली अडचण येणार नाही. प्रवेशाला अडचण येऊ देणार नाही. आम्ही काय करतो, त्या सेलमध्ये त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पण ते वाचला नाही मुद्दा, आपण प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात आपण आता हेल्पलाईन सुरू करतोय 8 दिवसामध्ये. म्हणजे कोणाला कुठली अडचण आली या संदर्भात फक्त कलेक्टर ऑफिसच्या नंबरने फोन करायचा, आम्ही दखल घेऊ त्याची. नाही ऐका थांबा पाहू. तो उल्लेख केला मध्ये. नाही तुम्ही काय जनरल आदेश काढा, तुमचे आदेश पण काढा, रोखू नका, ठीक आहे, पण नंतर लक्ष पण घाला. ठीक आहे बरं. साधा मुद्दा अरे म्हटलं बघा ते लिहिलंय, पण वरचं म्हणलं मी तुम्हाला शब्द म्हणलं फक्त काही ते. हरकत नाही ना ते. उलट हे तर तुम्ही आपण लेखी मागणी आदेशच केली नाही, करा. मी लेखी आदेश काढतो लेखी helpline. आदेशच काढाय. पण समजा काही अधिकाऱ्याला माल लागतो, खिसा गरम करायला लागतो, गरीब एखादीच माणूस नाही देऊ शकत. त्या हेल्पलाईनला ते फोन सरदेशक करायचा. साहेब फोन केला ना, त्याला- ते ताबडतोब काम करतात, लगेच अधिकाऱ्याला ताणून धरतात. कलेक्टर ऑफिसला पाहिजे काय करतो, वर्ष वाया जात. नाही मग ते बोललं ना आता लगेच. आणि मग वाया जातं. तो इथं मम्यात मानली ना. आम्ही माझं म्हणणं काय, पोराने ऍडमिशन घेतलं तर व्हॅलिडिटीमुळे त्याची नोकरी जाते आणि शिक्षण जातं, तर ते जाऊन देऊ नका. पुढं असं करू. हेल्पलाईन नंबरला आपण कलेक्टरकडे देतो आरडा आणि करू नका. उपसमितीचा अध्यक्ष म्हणून माझी एक हेल्पलाईन नंबर देतो, काढतो स्वतः. खाली बसू नका, वर उभारू नका, ऐकून घ्या, गप्प बसा. कलेक्टरच्या कार्यालयात हेल्पलाईन नंबर राहील. यांची पण काढतो. उपसमितीचा अध्यक्ष माझ्या कार्यालयात हेल्पलाईन नंबर सुरू करतो. ज्यांना अशा प्रकारचे अडचणी तर मला माझ्या हेल्पलाईनला कॉल येऊ दे, कलेक्टरकडे कॉल जाऊ दे. काही पण व्हॅलिडिटी बद्दल अडचण आल्या, कोणती प्रमाणपत्राबद्दल अडचण आल्या, कलेक्टर ऑफिस ते सामान्य माणूस आणि सामान्य माणूस ते उपसमिती आपली एक हेल्पलाईन नंबर द्यायला लागले. त्या नंबरवर माहिती द्या म्हणून सांगते. उलट बरं झालं ना, जर कोणते जण नाही झालं तर महाराष्ट्रातल्या ज्या अडचणी येतात व्हॅलिडिटीच्या आणि कोणतीच्या, त्या अंतरवाली देऊन सांगितलं तरी मी सरकारच्या कानावर, मंत्र्यांच्या कानावर घालून ते करून घेत जाऊ आपण. तसं आता जबाबदारी यांच्यावरती दिली. समाजालाही कळेल हे किती काम करते समाजाचं, आपल्यालाही कळेल याला खरोखर समाजाचं काम करायचं होतं, म्हणून हे बी हा म्हणले होते. कथा अधिकाऱ्यांना फोन करून सांगते ती व्हॅलिडिटी त्याचं ऍडमिशन रोखलंय, त्याचं वाटोळं करू नको. म्हणजे समाजाच्या उपयोगाला ह्या लोकांनी यावं एवढीच आपली पण अपेक्षा, ती येतील पुढे अशा आशा ठेवू. आता मग सांगून त्याला सूचना काढ म्हणून, कारण सूचना सरकारच्या काढल्याशिवाय काय. अरे हो मी आहे मत होत राहिले. अरे असं कसं दादा व्हॅलिडिटीला नाही, 6 महिन्याची मुदत वाढ ऍडमिशनच्या नंतर मागच्या 2 वर्षात तुम्ही जशी दिली होती. हा बरं मुदत वाढ देश सांगायची हा, 6 महिने. मागाही दिली होती ना. हा दोन्ही वर्षी दिली दादा. या या वर्षी सरकारने देते दिली. ना, काही नाही तर प्रोसिजर आणून देते. पुन्हा एकदा आहे का हे जे काय दिलेले ड्राफ्ट दिलेलं आहे ना, आपल्याला सूचना काढायचा. हे जे ड्राफ्ट दिलेलं आहे ना, सूचना काढायचा. हे जे ड्राफ्ट दिला त्याला आता आदेश काढायचा, आत्ता काढायचा किंवा उद्या सकाळी काढते किंवा आत्ता काढते, केव्हा काढते मला नाही माहित. हे काढता येतं, पण हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं ना का काढा म्हणून. ते म्हणले आम्ही विचारून घेतलंय, म्हणजे ते आडं पडत होणार, त्याला विचारलं ते विचार ते खरं आहे ते उघड वाचा नको. तर ते म्हणले देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारूनच ही सगळी कारवाई करायला लागलो आणि ते याला हो म्हणले. मग आता सूचना काढायला तर सरकारकडे हे मसुदा जाऊन द्यावा लागेल ना, जाऊ द्यायचं मग. एकदा गुन्ह्यासंदर्भात सांगा ना. हा गुन्हेगारी ते माग घेतो म्हणले, ते मुख्यमंत्र्याला बोलतो म्हणले. आपण काय सांगितलं त्यांना, म्हणजे ते क्लिअरच करतो नको लवकर. खोटे गुन्हे दाखल केले पोरांना, ते पोरांना सोड. कोणी पुण्याला कोणी इकडं, तर राजकारणात लोकांना काही नाव देऊन त्यांना गुतवलंय, ही एक बाब. त्याचे काही पुरावेच नाहीयेत तरी गुन्हे दाखल केले, ते 7 सारखे. नंबर 2 आंतरवालीत आम्हालाच मारलंय, आमच्यावर 302 आणि 21 आहे. ही कोणावर दाखल व्हायला पाहिजे, पोलिसांवर. ते मारले त्यांनी, रेकॉर्ड तुमच्या जवळ आहे, आमच्याजवळ नाही, तुमच्यावरच रेकॉर्ड आहे. ठीक आहे, आमचे गुन्हे मागा नाही घ्यायचे तुम्हाला, आंतरवालीचे नका घेऊ. त्यांचे 200-300 पोलीस आहेत, त्यांच्यावर 307 120 वजा गुन्हा दाखल चलू द्या, केस आमची नसता. आमच्या ते खोटेच आहेत ना, मग आम्हीच मार खाऊ राहो. तुमची काही बहीण आहे ना, ती काय सरकारचीच आहे ना, तिच्यावर जर गुन्हे दाखल असं कसं होऊ शकतं. आणि राज्यातले जे गुन्हे आहेत, हे गुन्हे प्युअर खोटे करून दुसरे गेलेत, हे राजकारणी करून गेलेत. गेले त्याचं कार्यालय फोड, त्या लगेच फोन गेला मोठं कार्यालय फोड. ते मला हा ना त्याच्या कार्यालय गोटे याचे कार्य करते, त्याच्या दोन्हीचे एकत्र आले.
आणि ते म्हणले त्याचं तर काय धुरा तेरेचा आपल्या धावणीचा घरात भरून पाड्याला होतो म्हणजे दोन्ही त्याला मोठे आणले तिन्ही एकत्र आले पुन्हा म्हणले बघ त्याचं त्याला हाना म्हणजे एक गाव होतं उदाहरण सांगतो एक गाव होतं त्या गावात दरवर्षी कावडीला भांडणं व्हायची कावडी असतात ना आपल्याकडे कावडी पाणी आणायला गोदावरीला जाणे आणि यात्रा असते त्या कावडी हमेशा भांडणं व्हायची पण ते गाव कवाच येतच नसायचं भांडणाला पुढचं पण डोकेबाज असतात काही काही भाजप सारखे म्हणजे भाजप नाही तुमचे भाजपच्या मंत्र्यासारखे भाजप चांगलं आहे पण काही मंत्रीचा आबड्या लावण्याचे भाजपला 2-3 दारू भेग वगैरे सगळं तसं ते कधी ऐकतच नसायचं गाव मग त्याने आरडे केले डोकं लावलं म्हणजे आता डोकं लावा म्हणले त्या पाटला त्या गावातला पाटील आहे ना त्याला गोटा हाणा एक आणि त्या पाटला इकडच्या पाटील एक गोटा हाणला त्याला वाटलं त्याच पाटील हाणला जे 2 जण त्याला धरतायला लागले पुरं गाव हाणलं तसं काम झालं हे यांनी यांच्या दुश्मने आंदोलनाच्या माध्यमातून उजरले आणि ते आमच्या गरीब मराठीच्या पोराच्या अंगावर गरीबती लेकर एवढं धाडत नाही करी म्हणून आमच्या खोटे आमचं म्हणणं आहे तुम्ही ते मागे घ्या आपण बोललोच त्याच्यावर काय आता त्यातल्या काही काम हे ते कमी करून आपण ते कुठाना ते करू म्हणले ते कुठं करून हळूहळू मागे घेऊ. आता का सध्या तर सध्या जायचं काय त्याला म्हणजे दोन्ही म्हणत नाही मी बस का दोन्ही म्हणत नाही पण मला वाटतं तुम्ही ते केसेसचं खरंच सिरियस विनाकारण केसेस एक आत्महत्या झाली बरं का आमची याची देखून 51 लाखाचा गुन्हा मानल्यामुळं दंड मानल्यामुळं ती गरीब मला आता मला वावरत नाही मी कुठून भरू आणि त्याला वाटलं उद्या तारीख आहे म्हणजे नुसती तारीखच होती ती काय बोर्डावरची केस नाही पण गरीबाग तेवढं पण येत नाही बोर्डांना राज्यातले सांगतो ती फक्त केस सुरू आहे त्या केसीला घाबरू नका विनाकारण ती काय कोर्टात निकाल नाहीये तारखी आहेत पण हे आपल्या पोरांना काय वाटतं हळू भरावं लागतात का काय या आपण ते खोटा गुन्हा आहे इथं निकाल दिला तर आपण हायकोर्टात चॅलेंज करू पुन्हा भरायला काय मोकळे नाही आपण ते घाबरू नका फक्त कुणी आपण अजिबात हे नाही इथं खालच्याने निकाल दिला आपण वरच्या कोर्टात जाऊ कारण खाली 20-25 वर्ष चालली ती वर 40 वर्ष चालली ती आता वर जगणार आहे का आपण काय भरतो भांड्या भरतो का वर मरून जातो आपण निकाल लागतच नाही त्यामुळे आपण वरच्या कोर्टात जाऊ थोडा विचार करा मरू नका मी तुमच्या पाय पडतो मी खरंच पाय पडतो आता येईन गती हळूहळू आता सुटला तर काढून दे ना ते म्हणजे आम्हाला लवकर हा म्हणा आपण 3 घंटे झाला आत म्हणा आपण लावलं भाषण तुम्ही तिकडून नाही इकडून काही अभ्यास कर ते बस खुर्च्यावर त्यांना ऐकून घेणं जे कातड्या सापडे आणि तसंच नाही आणि त्यांना कातड्या सापडेल ती आंदोलनाशिवाय येत नाही एक ताण आहे का दोन्ही लाखंड सारखाच आहे 1 वर्षाची मुदत वाढ देऊ ते शिंदे साहेब काम करतात का बघतात आणि होईल आता यांना सूचनाला आपण पाठवून देऊ आता तुम्हाला बोलायचं येणार आहे तुम्हाला तो अंगावर घ्यायला मोकळा होईल ना आणि आधी सांगते आपले सांगितलं EW नकाशाचं सांगायला मग आता नकाशाचं तेवढं मात्र ते करून घ्या आपल्या आपलं मराठा साम्राज्य छत्रपतीचा आपल्यासाठी गौरव आहे ते काय उडलेले ते केंद्रात पुढे जायचं आपण ते उपसमितीच लावून राहतो पूर्ण योजना सुरू करतात म्हणले आता हे सूचनाला जाऊन घेऊ त्यांचं काय म्हणणं आपण ऐकून घ्या ओके त्यांचं म्हणणं ऐकून घ्या म्हणजे आपल्याला पुढची आपली भूमिका ठरवायची आंदोलनाची भूमिका ठरवायची तेच सांगते ना तुम्ही कोरडं कोरडे आवाज करू नका माझे सहकारी